बदलापूर येथे शाळकरी मुलीवर अत्याचार केला। यानंतर सिडकोतील उपेंद्रनगर भागात खासगी क्लासच्या शिक्षकानं स्वतःच्या क्लासमधील शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा सिडकोतील पवननगर भागात इयत्ता 11वीत शिकत असलेल्या मुलीच्या बापानेच विनयभंग केल्याची तक्रार मुलीच्या आईने अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे। या घटनेने बापच वैरी निघाला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास संशयित प्रचंड मद्यप्राशन करून घरी आल्यानंतर पीडिता ही कपडे धुवत असताना इतक्या उशिरा कपडे का धुवत आहे या कारणावरून वादविवाद करत पीडितेस मारहाण करून मिठीत घेऊन गैरवर्तन करू लागला। पीडित मुलीने स्वतःची सुटका करून घेत सर्व प्रकार तिच्या आईस कळवल्यानंतर आई आणि मुलीने अंबड पोलिसात धाव घेतली। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना हा प्रकार कळताच त्यांनी तत्काळ संशयितावर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। संशयितास अटक करण्यात आली असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी करत आहे। काल अंबड पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला आहे 560/24। त्याच्यामध्ये BNSची कलम 74-75 पोस्को ॲक्ट आहे 8 आणि 12। तर यामध्ये दिनांक 25/8/24 रोजी दुपारी 2:30 वाजता पवननगर या ठिकाणी एक कुटुंब राहतं। तर त्यामध्ये मुलगी तिचं वय याच्यातली बळीत मुलगी तर 15 वर्षांनी 10 महिने। तर ती घरी एकटी होती। आई तिची जॉबला जाते कंपनीमध्ये आणि छोटा लहान भाऊ ट्युशनला गेला होता। तर त्यावेळेस ती याच्यामधला जो आरोपी आहे विश्वास घ्यायचा सोनवणे हा तिचा वडील हा दारूच्या नशेमध्ये घरी आला। तो हॉटेलमध्ये कामाला आहे आणि दुपारी आल्यानंतर ती मुलगी कपडे धुत होती। तर त्यामुळे त्या दारूच्या नशेमध्ये तिला विचारलं की सकाळचे कपडे दुपारी का धुते, एवढं उशिरा काय केलं तू, काय करत होती, असं त्यांचा वाद झाला बापलेकीचा। आणि त्यानंतर त्या वडिलांनी तिला मारायला चालू केलं। त्यानंतर तिला शरीराशी लगड करून तिच्यासोबत गैरवर्तन करायचा प्रयत्न केला। तर तिने प्रतिकार केला, आईला कळवलं। आई आल्यानंतर आईने त्या मुलीची समजूत घातली आणि पोलीस स्टेशनला ते तक्रार द्यायला आले। तर त्यांचं ते प्रसंगाचं गांभीर्य ओळखून आम्ही पटकन महिला PSI आमच्या उंडे मॅडम, ठाणे अंमलदार PSI पाडवी आणि क्राईमचे श्री सर यांनी त्या मुलीला समुपदेशन केलं, तिला खरा प्रकार विचारून घेतला आणि त्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल करून घेतला। आणि हा आरोपी तर त्या आडगाव या साईडला पळून गेला होता। तर आमच्या DB पथकाचे कुमार परदेशी आणि स्टाफ यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतलं आणि या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे। तर आज त्याचा आम्ही रिमांड आम्ही हजर करत आहोत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी नितीन चव्हाण, सिडको।